ज्येष्ठ या ठिकाणी आपल्या दहिसर विधानसभा आमदार मनीषाताई चौधरी यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचंही स्वागत करतो। आमचे नगरसेवक जितूभाई या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, आमचे ज्येष्ठ पदाधिकारी अरविंद यादवजी यांच्याबरोबर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी विनंती करतो की उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर कांदिवली विधानसभा आमदार अतुल भातखळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दहिसर विधानसभा तसेच वॉर्ड क्रमांक 7 तर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्यांचा कार्यालयाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार होणार आहे। सभागृह नेते गणेश कळकरजी या ठिकाणी आपले शुभकामना केंद्रीय मंत्री माननीय श्री पियुष गोयल यांचा हस्ताक्षर करून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। त्याचबरोबर मागे येणार आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री माननीय गोयल यांच्या शुभास्ते या ठिकाणी पार पडत आहे। त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, दहिसर विधानसभा आमदार मनीषाताई चौधरीजी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा चौधरीजी आणि सर्व मान्यवर नगरसेवक या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो। राजेश्रीताई यहाँ पे कल एक आपका स्वागत करता हूँ कि अंदर कोई आ नहीं पाएगा। चलिए चलिए हमको बाहर जाने दो। गणेश साहेब थोडं आतमध्ये या, थोडे आतमध्ये जा, थोडे आतमध्ये जा। या ठिकाणी श्री सभागृह नेते श्री ए भाई ए अरे वो बीच में से निकालो लोग से। मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, स्वागतासाठी आपण घाई करायची नाही। ही अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत होईल, त्यानंतर आपण सर्वांना विनंती करतो की आपण सगळं थांबायचे आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल साहेब विजय भाई त्या साईडला इकडे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो आराम से विजय भाई तोडून नका। या ठिकाणी गणेश कळकर साहेब यांना तस्वीर देऊन या ठिकाणी मान्यवर स्वागत करताय। अविनाश दादा
अभिनय दादा. दादा काय म्हणाला आज आपलं कार्यालयाचं उद्घाटन आहे? मी हा शब्द दिला होता की निवडणूक झाली, निकाल लागला रे लागला की मी तुमच्या सेवेत हजर होईन. मी 5व्या दिवशीच नवीन कार्यालयात बसायला सुरुवात केली होती आणि यानंतर हे आत्ता ज्याला आपण वेल इक्विप्ड कार्यालय म्हणू शकतो जनतेच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. तुम्ही बघू शकता खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे संपूर्ण परिसर भरला आहे, पुरं ट्रॅफिक जाम झालं आहे. मलाही अपेक्षा नव्हती की माझ्या परिसरातील सोसायट्यांमधील एवढे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने येतील. या कार्यालयातून नक्कीच जनतेनं ज्या विश्वासानं मला संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, एवढं नक्की सांगतो. केंद्रीय मंत्री ते घेऊन स्थानिक आमदार असतील किंवा मुंबई अध्यक्ष असतील ते सर्व आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते. वरतून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे असं म्हणा. बघा, असं आहे, गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम करतोय. यावेळेला मला पक्षानं संधी दिली म्हणून निवडणूक लढलो. संधी नसती जरी दिली तरी पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करतच होतो. त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला आशीर्वाद आहेत. आणि निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की झाडून सर्व नेते रोज चौकशी करायचे, मला मदत करण्यासाठी आले. माझ्या अप्रोच मी प्रचाराला असताना त्यांनी बैठका घेतल्या. पक्षाचं काम करता करता प्रामाणिकपणे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा असतो आणि त्याचं प्रत्यंतर आज आलं आहे. केंद्रीय मंत्री असो, मुंबई अध्यक्ष असोत, सर्व आमदार असोत, नगरसेवक, म्हणजे दक्षिण मुंबईतही नगरसेवक इथे आलेत. मुलुंड भांडूपचेही नगरसेवक आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला शुभेच्छा द्यायला इथे आलेत. उत्तर मुंबईचे झाडून सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आवर्जून सगळे उपस्थित आहेत. म्हणून खूप बरं वाटतं की आपण जे काम करत असतो त्याची पोचपावती कुठे ना कुठे या अशा उद्घाटन किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळते. मित्रमंडळी आहेत ज्यांनी निवडणुकीमध्ये मला, ज्याला तन्मन धन म्हणू शकतो, मदत केली. या वॉर्डामध्ये निवडणुकीत किती दहशत होती ती तुम्हाला माहिती आहे. की घोसाळकर फॅमिलीच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना ज्यांनी मला मदत केली ते सगळे आज या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आभारही मानतो आणि पक्षाचंही मी मनापासून आभार प्रकट करतो.